ना मला आहे ना इंजिनिअरिंग झाल्यावर किंवा माझा कोर्स जो काय तो करतोय केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा व्हॉटएव्हर, तो झाल्यावर लगेच जॉब लागण्यासाठी मी फर्स्ट इयर पासून कशी तयारी करावी, तर तुम्ही मला ते सॅग्रिगेट करा. फर्स्ट इयरला कोर्स, सेकंड इयरला, थर्ड इयरला काय लँग्वेज किंवा काय शिकावं? हे बघा कसं असतं, टेक्निकली एकतरी लँग्वेज आलीच पाहिजे. पहिला तर तो फॅक्टर झाला. ऍटलीस्ट जावा. मी जावा का रिकमेंड करते, कारण की जावामध्ये अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आजही मॅन्युअली करायला लागतात. त्याच्यामध्ये ज्या लायब्ररीज आहेत त्या इम्पोर्ट नाही केल्या तर तुम्ही मॅन्युअली भरपूर सगळं कोडिंग करता, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होते. कारण इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या टायपिंग स्पीडवरून पण ओळखलं जातं की तुम्ही खरंच अभ्यास केलाय का नाही. इथपासून गोष्टी तुम्ही रिकमेंड करेल की तुम्ही जावा शिका. त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या छोटे मोठे ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट बनवायचे ट्राय करा. त्यानंतर मी रिकमेंड करेल की पायथॉन शिका. आता याच ठिकाणी खूप लोकांचा हाही प्रश्न येईल की ह्या डेप्रिकेट झाल्या तर काय, किंवा होऊ शकतं की 4 वर्षानंतर त्या चालल्या जातील. असं होऊ शकत नाही. जावा ही ऑलमोस्ट 32 इयर्स ओल्ड लँग्वेज आहे. कारण की जगात कुठेही व्यवसाय जरी सुरू झाला तरी पहिली वेबसाईटच बनते, कारण ओनरकडे लगेचच ऍप्लिकेशनचं बजेट येत नाही अंटिल अँड अनलेस तो एक बिग आहे तो बरोबर. तर त्यामुळे वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी ते वापरलं जातं. किंवा पायथन तर वाईडली सगळ्याच फील्डमध्ये यूज केले जाते. डेव्हलपमेंटला यूज केले जाते, डेटा सायन्सला यूज केले जाते. आणि आता या मोमेंटला मार्केट सगळं डेटा ड्रिव्हन आहे. तर त्यामुळे डेटावरती वर्क करायला पायथनच पाहिजे. कारण पायथॉन इम्पॉर्टंट आहे का मॅम? येस, म्हणजे हाय लेवल लँग्वेज आपण असं म्हणू शकतो. शिकायला समजायला फार इझी आहे, पण तितकं स्मार्टली आपल्याला त्यातल्या लायब्ररीज वापरता यायला पाहिजेत. म्हणजे काही हुशार लोक आहेत की ज्यांनी ऑलरेडी ते सगळं बनवून ठेवलंय. आपल्याला आपल्या कामात ते वापरायचे, पण ते कसं वापरायचं हे तरी कळायला पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.